नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2026 याबाबतचे महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. हे अपडेट खूप महत्त्वाचे आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील. तर बघा मित्रांनो, पहिली अपडेट आहे पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई. पदाचं नाव आहे या ठिकाणी पोलीस शिपाई चालक. तर आता याची तात्पुरती निवड यादी प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे नवी मुंबई आणि तात्पुरती निवड यादी प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायची. ही आहे ड्रायव्हरची, ठीक आहे, नवी मुंबई ड्रायव्हर. ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक्झाम दिली असेल त्यांनी आपली यादी चेक करून घ्यायची. तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी कॅटेगरीनुसार यादी जाहीर केलेली आहे. बघा नंतर आहे मित्रांनो, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस घटक चालक पोलीस शिपाई भरती. नाशिक ग्रामीण चालक जर यासाठी तुम्ही आपली एक्झाम दिलेली असेल तर आता याचे लेखीचे तात्पुरते गुणपत्रक जाहीर केलेले, म्हणजे तुम्हाला किती मार्क्स मिळालेले नाशिक ग्रामीण या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. तुमचं नाव आणि तुम्हाला एक्झाम मध्ये मिळालेले मार्क्स नाशिक ग्रामीण चालक या पदाचे. नंतर SRP गट क्रमांक 20 वरणगाव. ठीक आहे, तर वरणगावची तुमची लेखी या ठिकाणी झालेली होती, तर आता या ठिकाणी लेखीचे मार्क्स जाहीर केलेले आहे. रिटर्न एक्झाम रिझल्ट वरणगाव SRP गट क्रमांक 20. ठीक आहे, तुम्ही आपले मार्क्स व्यवस्थित चेक करून घ्यायचे. रोल नंबर तुमचं नाव या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 216 पेजची PDF आहे, व्यवस्थित चेक करून घ्यायची. SRP वरणगावच्या साईडवर तुम्ही जाऊन संपूर्ण PDF डाउनलोड करू शकता. नंतर SRP गट क्रमांक 7 2 याची पण मित्रांनो लेखी परीक्षा झाली होती. एकूण 165 जागा होत्या. त्याचे पण आता मार्क्स या ठिकाणी जाहीर केलेले हे चेक करून घ्यायचे. SRP गट क्रमांक 7 2 एक्झाम मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळालेले हे चेक करू शकता. यामध्ये तुमचं नाव दिलेलं नाहीये, तुम्ही सीट नंबर आणि चेस्ट नंबरवर आपला निकाल चेक करू शकता. नंतर आणि महत्वाचं या ठिकाणी नागपूर शहर कारागृह शिपाई 130 जागेची या ठिकाणी भरती निघालेली होती. तर आता मित्रांनो याची तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. ठीक आहे, आणि तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होणार आहे 20 मे सकाळी 9 वाजतापासून. ठीक आहे, ते व्यवस्थित चेक करून घ्यायचे. 20 मे पासून कागदपत्र पडताना पण या ठिकाणी केल्या जाणार आहे. नागपूर कारागृह आपली यादी व्यवस्थित चेक करून घ्यायची, सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट. आणि शेवटी SRP गट क्रमांक 5 2. तर मित्रांनो याची जी परीक्षा आहे ती आता 24 मे ला होणार आहे. पुन्हा एक्झाम होणार SRP गट क्रमांक 5 2 ची, आणि जे प्रवेश पत्र पण आलेले संबंधित विद्यार्थ्यांनी हे चेक करून घ्यायचे. ठीक आहे मित्रांनो, तर पोलीस भरती बाबतचे 5ही अपडेट खूप महत्त्वाचे होते. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.